नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार असो किंवा रामबाळ योजना असो, नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, याची तारीख सुद्धा आता फिक्स झालेली आहे। तारीख तुम्हाला सांगतो त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, लाभार्थ्यांना ₹1,500 मिळतील। काही लाभार्थ्यांना जे आता ₹2,500 मिळणार आहेत, काही लाभार्थ्यांना ₹2,000 किंवा बऱ्याच लाभार्थ्यांना ₹3,500 मिळतील। आता ते कसे मिळणार या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊ यात मित्रांनो। ते सुद्धा 7 तारीख कधी आहे, एक 7 जे पैसे मिळणार आहे तुम्हाला कधीपासून आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ते पण सांगतो। संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता जो आहे मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला पहा। 18 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेबसाईटचे जे पैसे टाकण्याचे जे काम चालू आहे, अशी प्रक्रिया चालू आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहायचं आहे। अपडेट जे आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे, कारण की आता सरकारने दिला आहे हा जो संदेश। आता काही हप्ता जो आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल, तर 20 नोव्हेंबर नंतर म्हणजेच 21 नोव्हेंबर पासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। आता सर्व महत्त्वाचं म्हणजे काही जणांना ₹1,500 ते काही जणांना ₹2,000 तर काही जणांना ₹3,500 मिळणार आहे। कारण की सांगतो मित्रांनो कशी मिळणार आहे, कशा बद्दल मिळणार आहे, कारण की अपंग जे आहे लाभार्थी आहे त्यांना आता ₹1,500 जे आहे मिळतील। आता जे अपंग आहे त्यांना ₹2,500 आता मिळणार आहे ह्या महिन्यापासून, कारण की बऱ्याच अपंग मित्रांना जो आहे आता मागच्या महिन्यामध्ये ₹2,500 मिळाले नाही। त्यांचा जो ₹1,000 थकलेला हप्ता होता त्यांना असं 1500 प्लस ₹1,000 असे ₹2,500 मिळणार आहे। आणि काही लाभार्थ्यांना जे आहे हप्ता मिळाला नव्हता ₹2,500 म्हणजेच आताचे 2,500 आणि अगोदरचे जे आहे आता ₹1,500 असे मिळून ₹3,500 जे आहे सर्व अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, अपंग व्यक्ती आहे, जो निराधार व्यक्ती आहे, संजय गांधी निराधार सेवानिवृत्त योजना असेल व सर्व लाभार्थ्यांना आता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।